वरूनचा फोन आला होता, त्यांना यायला अजून 1 तासभर तरी लागणारच आहे. अच्छा बर. भरत कुठे गेला? भरत! हा बाबा आलोच. अरे कुलगुरूने यायला थोडा उशीर होतोय. सानिका कुठे? हा ही काय? अरे पण हे बघ, माझा तुझ्याशी काही एक संबंध नाहीये. संबंध कसा? संबंध कसा नाही? मी तुझ्या परतीचे सगळे रस्ते बंद केले. मला तुझ्याबरोबर कुठे यायचं? आणि नसेल यायचं ना तर तुझ्या पोटातलं मूल मला दे आणि मग जा, तुला जायचं तिकडे. खबरदार असं बोलला तर. हे मूल माझं आहे, माझं आणि वरद. कोणत्या भ्रमात जगतेस तू? मी आत्ता तिकडे जाऊन बोंब ठोकली ना तर वरद आत्ता माघार घेईल. मग मूलच काय, नवरा पण कायमचा गमवावा लागेल. मी तुझ्या सुटकेचे सगळे मार्ग बंद केलेत सानिका, म्हणून सांगतो चल माझ्या बरोबर. श्लोक, तू सोड मला. सोड मला. श्लोक! सानिका आज जा. जा. तू सुटलास कसा? कुमार भारती, तुम्हीच दिलेत ना वाचायला 11वी कविता. जगी माऊली सारखे कोण आहे, तिचे जन्म जन्मांतरी ऋण आहे. वाचली, फोन लावला, हंबरडा फोडला. माऊली सोडवलं तिने मला. मस्त ना? सानिकाला हात लावायची तुझी हिम्मत कशी झाली? नुसता हात लावला तर तुमची ही अवस्था आहे. उद्या तिला उचलून नेईन ते. श्लोक! तुम्ही आपल्या लाडक्या मुलाचं काहीच ऐकत नाही. सानिकाला माझ्या हवाली करत नाही. पोलिसात जाऊन आपला गुन्हा कबूल करा म्हटलं तर ते मान्य करत नाही. हा तिढा सुटणार कसा? 2 दिवस देतो मी तुम्हाला शेवटचे. पोलिसात जायचं आणि आपला गुन्हा मान्य करायचा, नाही तर मी पोलिसात जाईन. आणि मी जर पोलिसात गेलो तर मग